औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं। आंदोलन, मोर्चे सगळं काही महाराष्ट्राला पाहायला मिळालं। हे वातावरण शांत होत नाही तोच पुन्हा एकदा औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। यावेळी सामना रंगला आहे तो अमित शहा आणि संजय राऊतांमध्ये। इतकंच नव्हे तर अमित शहांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा संजय राऊतांनी केला। पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट। बाल सेवा में संस्कार करे भरे और शिवाजी ने वो संस्कार को वृक्ष बनाया। आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि। शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पोहोचले आणि तिथून त्यांनी भाषणाला सुरुवात केली। पण अमित शहांच्या याच भाषणातील मुद्द्यांचे बाण करून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं। पहिला प्रहार होता तो म्हणजे अमित शहांनी केलेल्या शिवरायांच्या नामोल्लेखावरून। शिव चरित्र को हम सबका दायित्व है कि इसको भारत के बच्चे बच्चे को सिखाया जाए, भारत के बच्चे बच्चे को पढ़ाया जाए। और मैं तो आज महाराष्ट्र में आया हूं, महाराष्ट्र के लोगों को दो हाथ जोड़कर विनंती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले। आणि शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही। शिवाजी 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 एकेरी उल्लेख। एरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात। हे कुठले ज्ञानदेव आम्हाला ज्ञान देणारे? तर दुसरीकडे अमित शहांनी औरंगजेबाच्या कबरीचा समाधी म्हणून उल्लेख केल्याच्या वक्तव्यावरूनही संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं। जिजाऊ ने बाल सेवा में संस्कार करे भरे और शिवाजी ने वो संस्कार को एक वटवृक्ष बनाया। और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहां तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि। आम्ही ज्याला थोडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला। यशवंतसिंह असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, त्यांनाही याच्यावरती आक्षेप घ्यावा असा वाटला नाही या समाधीवर। अमित शहांच्या याच कार्यक्रमात छत्रपतींच्या सातारा गादीचे वारसदार खासदार उदयनराजेंना आमंत्रण देण्यात आलं होतं। पण कोल्हापूर गादीचे वारसदार असलेल्या खासदार शाहू छत्रपतींना मात्र बोलावणं न आल्यानं राऊतांनीही यावरून सवाल उपस्थित केले। तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक कार्यक्रम रायगडावर करताय, तर मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत। मग दोन्ही गाद्यांच्या वंशजांना, सध्याच्या छत्रपतींना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे। तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही, फक्त जे महाराज वंशज भाजपची हाजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं। तुम्ही शाहू महाराजांना सन्मानानं बोलवायला पाहिजे होतं कालच्या कार्यक्रमाला। तुम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे, त्यांना सन्मानानं बोलवायला हवं होतं का? त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का? संजय राऊतांनी टीकेचे बाण सोडले आणि त्यावर महायुतीकडून प्रत्युत्तर सुद्धा आलं। आजपर्यंत माननीय अमित शहांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं होतं? स्वतः कोण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायगडावर जात नाहीत, कारण तिथं चालायला लागतं। मग अमित शहा साहेब तिथं आले, चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला, देशाचा आराध्य दैवत आहे असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केला। पण काही लोकांना कुठेतरी बदनामी करण्याची हौसच असते। मला वाटतं शब्दांचा खेळ त्या ठिकाणी करून तुम्हाला काही मिळवता येणार नाही आणि हे काही नाटक संजय राऊतसारखं नाही आहे। त्याच्यामुळे आता कुठल्या तरी शब्दाचा किस काढून वातावरण कसं खराब करता येईल। भारतीय जनता पार्टीला जे काही सिंपत्ती या ठिकाणी सर्व शिवभक्त शिवप्रेमींची मिळाले त्याविषयी
कसं काय ते खोडून काढता येईल एवढाच प्रयत्न आहे. अमित शहांचा रायगड दौरा, मग तटकरेंच्या घरच्या स्नेहभोजनानंतर रंगलेल्या पालकमंत्री पदावरूनच्या चर्चा, अमित शहांच्या भाषणातले मुद्दे, रायगडावरच्या कार्यक्रमामध्ये नियंत्रणावरून झालेली कुरबुरी आणि त्यानंतर अमित शहा एकनाथ शिंदे यांच्यातली एकांतातली भेट. या सगळ्या घडामोडींनंतर विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं. पण सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. एकूणच शहांच्या दौऱ्याच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमधली जुगलबंदी राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.